नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर फायनली आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. हे सर्व माझ्या मेहनतीमुळे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या मिस्टरांनी मला साथ दिल्यामुळे शक्य झालं. तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झालं, आपली मेहनत पूर्ण झाली असं नाही होत. कारण जेवढी मेहनत आपल्याला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपण करतो त्यापेक्षा एक डबल मेहनत म्हणलं तरी आपल्याला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर करावी लागते. तर असं म्हणजे आपण जेव्हा शेतामध्ये बाजरी पेरतो, ज्वारी पेरतो, कापूस लावतो, तेव्हा आपल्याला कापूस लावला म्हणजे आपलं काम झालं असं तर नाही होत ना. आपल्याला कष्ट करावंच लागतं, तेव्हाच शेतामध्ये पैसे भेटतात शेतामधल्याचे. तसंच मॉनिटाईज चॅनल झालं तरी आपल्याला कंटिन्यू मेहनत सुरू ठेवावीच लागते, तेव्हाच आपल्याला यश मिळतं किंवा पैसे मिळतात त्याच्यातून. तर माझं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1 वर्ष लागलं मला. तर 1 वर्ष कशामुळे लागलं ते पण तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला मी आधी इंस्टाग्राम चॅनल ओपन केलं होतं. इंस्टाग्राम चॅनलवर व्हिडिओ टाकायचे, नंतर यूट्यूब चॅनल ओपन केलं. पण इंस्टाग्राम चॅनलवर मी मन लावून काम करायचे, तसं यूट्यूब चॅनलवर करत नव्हते. यूट्यूब चॅनलवर 1 दिवस व्हिडिओ टाकायचे, 1 दिवस नव्हते टाकत. तसं इंस्टाग्रामवर मी डेली म्हणजे रोज व्हिडिओ टाकायचे. तर इंस्टाग्राम आणि ते पण कमेंट टाकत होते इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामवर माझे 1 दिवसाला 5-6, एखाद्या दिवसाला 10-15 असे फॉलोअर्स वाढायचे. पण यूट्यूबवर 2 दिवस झाले तरी 1-2 सदस्य असे वाढायचे. त्याच्यामुळे कंटिन्यू काम हे मी इंस्टाग्रामवर करत होते. मला असं वाटायचं की इंस्टाग्रामवरच लवकर आपल्याला इंस्टाग्रामवरूनच पैसे भेटतील, पण इंस्टाग्रामवर लवकर पैसे भेटत नाही आहेत. त्याच्यावर खूप मेहनत करावी लागते आणि खूप व्हिडिओ व्हायरल लागतात, तेव्हा इंस्टाग्रामवरून आपल्याला पेमेंट भेटतं. माझे आज 8-9 हजार इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत, पण मला त्याच्याहून 1ही रुपया पेमेंट भेटलेला नाही आहे आतापर्यंत. आणि यूट्यूबवर तसं नाही आहे. यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल जाओ किंवा न जाओ, लाईव्ह घेतलं, लॉंग व्हिडिओ टाकले की वॉच टाईम कंप्लीट होतो. 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले की व्हिडिओ म्हणजे व्हायरल जाऊ नाही तर नाही जाऊ तरी पण आपल्याला यूट्यूब पेमेंट देतं. तसं इंस्टाग्रामवर होत नाही. त्याच्यामुळे मी इंस्टाग्राम बंद केलं आणि यूट्यूबवर काम करायला लागले. यूट्यूबवर मन लावून काम केलं. म्हणजे 5-6 महिने मी यूट्यूबवर मन लावून काम केलं नाही, 5-6 महिन्याच्या नंतर केलं. त्याच्यामुळे मला 1 वर्ष लागलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. तर तुम्ही असं करू नका की इंस्टाग्राम बंद करा आणि यूट्यूबवर काम करा. तर तुमच्याच्याने जर दोन्ही तुम्हाला ठेवायचे असतील तर दोन्हीवर पण मन लावून काम करा, एकावरच करू नका जसं मी केलं तसं. कारण जर तुम्हाला दोन्हीवर होत नसेल तर तुम्ही एकच चॅनल ठेवा. मी तर म्हणेल की आपल्याला जी 1-2 वर्ष चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लागणार आहे ते आपण 5-6 महिन्यामध्येच पूर्ण करू शकतो मन लावून काम केल्यावर, आणि होतं पण. त्याच्यामुळे आणि ज्यांना यूट्यूबची आवड आहे त्यांनी 4 माणसं काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जीवनामध्ये काय करायचं ह्याच्याकडे लक्ष द्या आणि स्वप्न मोठी ठेवा. मोठी स्वप्न असल्यावर छोटं का होईना स्वप्न आपलं पूर्ण होतं म्हणजे होतंच. आणि प्रयत्न चालू ठेवत जा. लोक काय म्हणतात, व्हिडिओ टाकला म्हणून हे काय म्हणेन ते काय म्हणेन, कारण लोक नावं ठेवतातच, कसंही नावं ठेवतात. आज आपल्या तोंडावर नावं ठेवत नाही, गोड बोलतात, पण पुढं गेलं की 30 माणसं आपल्याला मागं काहीतरी म्हणतात. सुरू असतेच जीवनामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि करा. आवड नसेल तर नका करू, आणि आवड असेल तर फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करू शकत नाही. मी तर म्हणेल फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर माझं फायनली यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि माझा चॅनल मॉनिटाईज होण्याच्या मागचा सर्वात मोठी साथ माझ्या मिस्टरांनी मला दिलेली आहे. त्यांच्या साथीमुळेच आज मी चॅनल मॉनिटाईज करू शकले आणि व्हिडिओ टाकू शकले. जर मला त्यांनी व्हिडिओ टाकून दिले नसते
की यूट्यूब चॅनल ओपन करून नसतं दिलं तर आज मी इथपर्यंत आले नसते आणि माझं स्वप्न पूर्ण झालं पण नसतं. तर त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आले. तर खरंच थँक्यू आणि माझ्या लाईव्ह फॅमिलींना पण थँक्यू, मनापासून थँक्यू. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं ती सर्व लाईव्हच्या माध्यमातूनच मॉनिटाईज झालेलं आहे. कारण लॉंग व्हिडिओ तर मी टाकत नव्हती, शॉर्ट व्हिडिओ तर टाकावंच लागत होते. कारण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपलं चॅनल लोकांपर्यंत जातं. लॉंग व्हिडिओ डायरेक्ट टाकल्यावर आपल्याला फॉलोअर्स येत नाही आहेत, त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकावे लागतात. पण मी लॉंग व्हिडिओ टाकले नाही, लाईव्हच्या माध्यमातूनच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकायचं म्हणलं की आपल्याला काय बोलावं, कशाविषयी बोलावं ह्याची काळजी पडते आणि आपल्याला लॉंग व्हिडिओ बनवा येत नाही आणि बाहेर कुठं आपण म्हणतो फिरायला जात नाही, मग लॉंग व्हिडिओ कसे टाकणार? तर त्याच्यामुळे लाईव्हचं ऑप्शन पण खूप भारी आहे त्याच्यामुळे लाईव्ह घेत जा. लाईव्हच्या माध्यमातून पण लवकर चॅनल मॉनिटाईज होतं आणि ज्यांना लाईव्ह घेणं शक्य नाही त्यांनी लॉंग व्हिडिओ पण टाकू शकता. तर थँक्यू सर्वांना आणि बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही जर तुम्हाला अजून विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.